नर्मदे हर. नर्मदा परिक्रमेमध्ये आज आपण नेमावर या ठिकाणी पोहोचलो. सुंदर असा मायाचा किनारा आहे आणि हा घाट आहे. आम्ही सकाळी स्नान इथेच केलं. तो जो पूल आहे तो नेमावर हरदा या ठिकाणी जाणारा रोड आहे. बघा सुंदर असा घाट आहे आणि ते एक पुरातनकालीन भगवान शिवशंकराचं मंदिर आहे सिद्धेश्वर म्हणून. त्या मंदिराचं दर्शन घेऊया आपण. एक शिलालेख आहे, त्या शिलालेखावर थोडी माहिती दिलेली आहे त्याची. हनुमंतरायाचं मंदिर आहे, त्या शिलालेखावर थोडी माहिती आहे. बाहेरून जरी एका वाड्यासारखं दिसत असेल पण आतमध्ये खूपच सुंदर मंदिर आहे. आम्ही सकाळी जलाभिषेक वगैरे केला मंदिरात. इथं माहिती आहे, थोडक्यात माहिती दाखवतो. 11वे-12वे शताब्दी के दौरान ये मंदिर बनवाया गया है. ये बघा, भगवान शिव को समर्पित ये सिद्धेश्वर मंदिर परमार शासकों द्वारा उत्तर भारत में बनवाए गए भूमिज शैली के मंदिर नागर शैली के एक प्रकार का एक सुंदर उदाहरण आहे. त्याच्यामध्ये सुंदर अशा अलंकारित मूर्त्या आहेत असं त्यांनी सांगितलं. शैवगण, भैरव, तांडव नृत्य करणारे, कहते हुए शिवजी के अलावा ब्रह्मा, ब्रह्मानी, महिष मर्दिनी आदि की मूर्तियाँ देखी जा सकती है. 11वी-12वी शताब्दीमध्ये परमार शासकांनी बांधलेलं हे मंदिर आहे. बघा, जाऊया आता आतमध्ये. बघा एकदम सुंदर मूर्त्या आहेत, अशा छोट्या रेखीव मूर्त्या आहेत. नंदी बाबाचं मंदिर, नंदी बाबाचं मंदिर आहे. मूर्त्या बघा, नक्षीकाम, डिझाईन काम बघा कसं सुंदर आहे. इथे नर्मदा मैयाचं मंदिर आहे. नर्मदा मैयाचं मंदिर आहे. ते शिवलिंग एकदम सुंदर मंदिर आहे महाराजाचं. हनुमंतरायाचं मंदिर आहे. बघा ही रचना बघा तुम्ही कशी. मध्य प्रदेशमध्ये अशी मंदिर खूप पाहायला मिळतात. खजुराहोला अशीच मंदिर आहेत. काय सुंदर आहे. ते रचनाच एकदम अप्रतिम आहे. आणि हा एका डोंगरावर मंदिर आहे बरं. काही छोटासा डोंगर आहे हा, टेकडी, पिवळा दगड, आणि ह्याच दगडामध्ये पूर्ण बांधकाम केलेलं आहे. ह्याच दगडामध्ये पूर्ण बांधकाम केलेलं आहे मंदिराचं. बघा, नर्मदे हर. अप्रतिम मंदिर आहे, अप्रतिम. इकडं सुंदर मैयाचा किनारा आहे, नर्मदा मैया.
लिंगकेश्वर जाऊया आपण आतमध्ये आता. अभिषेक चालू आहे भगवान शंकराचा. दरवाजा कसे पद्धतीचं भगवान सिद्धेश्वराचं पुरातन कालीन मंदिर आहे. पुरातन कालीन बघा कसे डिझाईन वगैरे आहे सुंदर वर. पूर्ण दगडामध्ये बनवलेलं आहे. इथे गर्दी असते त्यावेळेला टीव्ही आहे.